नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर आता रात्रीचे वाजलेले आहेत जवळपास 2 वाजलेले आहेत. पाठीमागे दिसत असेल 2 वाजलेत. तर आमची सगळी तयारी झालेली आहे, सगळे बॅकपॅक्स झालेले आहेत. समर्था पण झोपलेली आहे. आता समर्थाचं हे झोपण्याचाच टाईम आहे रात्रीचा, तर त्याच्यामुळे आम्ही रात्री निघतो. म्हणजे पहाटे 7-8 वाजेपर्यंत आम्हाला प्रवासाचं टेन्शन नसणार आहे. म्हणजे 5 ते 7 तासांचा प्रवास आहे. तिला 4 तासांची तर सवय आहेच ऑलरेडी. तर मग तोपर्यंत ती झोपेतच जाईल पूर्ण रात, म्हणजे पूर्ण जर्नी. त्यामुळे काही वाटणार नाही. मी पण आता आराम करणार आहे, खूप जास्त थकलेली आहे. आणि एक एक करून असं एक जागणार आहे. आहोंनी झोप घेतली दुपारी छानपैकी. तर चलो चलते हे जर्नी चॅनल. गणपती बाप्पा मोरया. आमचा प्रवास छान होऊ दे. श्री स्वामी समर्थ. आई तुळजाभवानी माता की जय. तर चला, सगळ्या देवांना छान आशीर्वाद घेऊन आपण निघूयात. पहाटे 4 वाजता दिंडी मानलं पाहिजे. ते पण एवढ्या घाटात न चालले. साईडला तलाव पाणी दिसतंय साईडला. सकाळचे वाजलेले आहेत 7:15 वाजलेले आहेत. आता नारळाची झाडे मागे थोडेफार दिसत असतील तुम्हाला मागे मस्तपैकी. चहा प्यायला थांबलेला आहे इकडे. मी तर झोपलेच होते, कारण माझी झोपच झाली नव्हती, तर मी झोपले होते. आता ही जागी होती, सिद्धी जागी होती, सानिका जागी होती थोड्या वेळ. सगळे म्हणजे सानिका जागी राहिली पहिल्यांदा 2-3 तास. मग आम्ही झोपलो होतो. मग सिद्धी जागी राहिली, मग सानिका झोपली. तर आता समर्थ पण झोपले. समर्थाला टायमिंग होईल थोड्या वेळाने उठायचं, अजून 1 तासाभरात. अजून 1 तासभर मी झोपेल आणि त्याच्यानंतर मग मला जागच राहावं लागेल, कारण आता ती खेळती. तर चला, आता चेहरा इग्नोर करा, कारण थोडी झोपेत दिसते मी. बघा, अशा प्रकारे आम्ही पोहे घेतलेले आहेत मस्तपैकी. त्यांचे चेहरे इग्नोर करा. एकदम मस्त व्ह्यू. बघायला किती जागावं लागले बिचाऱ्यांना. मस्त चहा चाललाय आता. तिसरा चहा आहे का? कंटिन्यू चहा चाललाय यांचा. आणि थंडी बघा कशी आहे. थंडी नाही वाटत आहे, फक्त धुके दिसत आहे, पण थंडी नाही. धुकं खूप जबरदस्त होतं. धुकं खूप आहे, पण थंडी नाही अजिबात, काय वाटत नाही. 7 वाजलेत, पण असं वाटत नाही 7 वाजलेत. असं वाटतंय 5:30-6 वाजले. अशा प्रकारे आमच्या मॅडमची झोप झालेली आहे. सगळे किती वाजलेत? 7:15 वाजले. टायमिंग झालाय आमचा उठायचा. समर्था उठलं बाळ तू? दोन्ही पिंक कलर झालेत. डॅडाला हॅपी बर्थडे कर. हो ना शमू. शमू थँक्यू शमू. थँक्यू शमू. चला हो, धन्यवाद. थँक्यू. काय शमू?
जर्नी. बाबा कोणते एन्जॉय करते आमचं. शी इज व्हेरी एक्साइटेड. ती खुश झाली आहे. सकाळ सकाळ तिला सरप्राईज भेटलंय. आपण फिरायला चालू ये. आहोत समुद्रावर. आता आमचं चेकिंग आहे 12 वाजता. सो आम्हाला खूप वेळ आहे. तर तोपर्यंत म्हटलं आपण समुद्रावर थोडंसं निवांत बसूया. कारण संध्याकाळी आपला एक छानसा प्लॅन आहे. पुढे तुम्हाला दिसेलच. तर म्हटलं आता वेळ आहे आपल्याकडं अर्धा एक तास. तर हा वेळ आपण निवांत घालूया असं आम्ही ठरवलं. आणि इकडे मी. तर चलो आपण निवांत क्षण घालूया थोड्या वेळ. कारण नंतर मग कसं पाहूनचा आम्हाला बड्डे करायचा आहे. सो त्यावेळेस कसं सारखे फोटो व्हिडिओ त्याच्यात निवांत बसायला भेटणार आहे. चला हा टाईम आम्ही आमचा एन्जॉय करतो मस्तपैकी. आणि खूप भारी वाटतंय. आत्ताच्या टाईमला यायला पाहिजे. पाणी आलं बघा माझ्या पाय बघतो बघा आता. शी इज व्हेरी ब्रेव. माय छोटी सा ब्रेव गर्ल. लय हुशार बाळ आहे. अजिबात घाबरत नाही. आम्ही इथं मस्त शेप बघत बसलोय. बाकीचे सगळं आवरत आहेत. बाकी सगळे आता आंघोळ करतील वगैरे. आणि मग आम्ही जेवायला जाऊ. तोपर्यंत माझी तर आंघोळ झाली. तुम्हाला दाखवते. माझी तर आंघोळ झालेली आहे. मला फक्त आता चेहरा आवरायचा आहे छानपैकी. पण आता मी ड्रेस चेंज वगैरे केल्यानंतरच छान आवरेल. आता मस्त झोप काढणार 1-2 तासाची. मग फ्रेश होईल. 3-4 वाजता जाणार. तर मंडळी आता आम्ही निघालेलो आहोत जेवण करायला. मस्त थोडीशी झोप घेतली 1 तासभराची. यांनी तर झोपच घेतली नाही. यांची झोप नाही झाली. मग आम्ही मस्त बेड बनवलेला आहे. तर आता भूक लागलेली आहे. तर आम्ही म्हटलं चला कुठेतरी मस्त मंदिर आहे उफराटा गणपती म्हणून. तर आज आम्ही फक्त रिलॅक्स करणार आहोत. उद्या आम्ही गणपतीपुळ्याला जाणार आहोत. तर चला आता जेवण करतो मस्त की बघू बाहेर कुठं छान जेवण भेटते ते. मस्त आम्ही पनीर आणि काजू पनीर मागवलेलं आहे. माझ्यासाठी चपाती हे रोटी वगैरे खात आहेत. आणि आमची समू बघते. तर समूला पण काहीतरी देते मी खायला. आता ते बनवून आणलेलं आहे. चल हाऊस द जोश कसं आहे? 1 नंबर. यांनी सुरमई घेतली. मासे घेणे म्हणजे त्यांना मासे खूप आवडतात. त्याच्यामुळे यांनी फिश थाळी घेतली. आणि कोकणात मी मासे ट्राय केलेच पाहिजे. मला आवडत नाही त्याच्यामुळे मी नाही घेतलं. मला आता चालणार पण नाही खाल्लेलं. कारण ते डायजेस्टिव्ह ते खूप जड असतं पचायला त्याच्यामुळे. सो आपण नेक्स्ट टाईम नक्कीच ट्राय करू. आलेलं आहे की आम्ही झोपलो होतो आणि सनिकाने आम्हाला लेट सांगितलं. नाही गाईज मी बीचवर आले. सनसेट व्हायला आलाय. खूप लवकर अंधार पडायला लागलाय. मला वाटलंच होतं तरी 4ला वगैरे अंधार पडेल इथे.
तर आता 4:30 वाजत आलेत. मी आहोंना म्हटलं पटकन शर्ट घालून पटकन आपले 1-2 फोटोज काढूयात. मला वाटते सगळ्या मॉर्निंगलाच सगळे फोटोज छान येणार आहेत. त्यामुळं मग म्हटलं आता ठीक आहे, नो वरीज. आता त्यांना बोलवले मी, किती मिनटात येते. तर आम्हाला समूचं मेन शूट करायचं होतं छानपैकी, बट असं वाटतंय की होईल का नाही याची गॅरंटी वाटत नाही. आता बघूयात. अहो येत आहेत आणि आम्ही शूट करून घेतो मस्त, की आज आम्ही फक्त एन्जॉय करणार आहे समुद्रावर. उद्या आम्ही मस्त जाणार आहे कुठेतरी, तर तुम्हाला ते छान कळेलच. तर चला, तोपर्यंत तुम्ही हा ब्युटिफुल सनसेट एन्जॉय करा. जिजू नाही दिसत. हा जिजू दिसत नाही. हा मुली अगं 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 बाळ माझे अगं बाळ. किती शूट करते समर्थाचं मस्तपैकी, आणि हा समुद्र मस्तपैकी. आणि इकडे मी मस्त रेडी झालेली आहे आणि आमच्या शमूचं छान असं शूट झालेलं आहे. आणि शमूला झोप आली काय? समर्था समर्था डिंकी चिकी डिंकी चिकी डिंग डिंग डिंकी चिकी डिंकी चिकी डिंग डिंग. समर्था डिंकी चिकी डिंकी चिकी डिंग डिंग. डिग 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 डिग. हा बाजू व्लॉग चालू आहे. आलो तर आम्ही इथं बसलो होतो आणि इथपर्यंत पाणी होतं. आता 4 वाजलेत, 4:15. इतक्या लांब गेलंय समुद्र. बापरे बघा, म्हणजे इथं पाणी असताना कसं दिसतंय. सकाळी कसं पूर्ण इथपर्यंत पाणी येत होतं पहाटे, साधारण 11च्या आसपास. आणि आता पाणी बघा कुठपर्यंत गेलंय बघा. आता आम्ही आलो जेवायला, तर हे आमची वाट बघताय. व त्याच्या समोरच आम्ही आलेलो आहोत द्वारका कॉटेजला. तर हा रात्रीचा व्ह्यू आहे पूर्ण. मागे मागे भरपूर मोठा आहे, हे स्टार्टिंगचं आहे गाडी वगैरे लावायला. तर आता चला आम्ही जेवण करून घेतो मस्तपैकी आणि आमचं समोर दाखव. आणि ही माझी शमू बेबी, शमू बेबी ये ढिंकी चिकी ढिंकी चिकी. चल 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 या बाबडी आले माझी बाबडी. चला 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 माझी बाबडी. या हे पोरगा बघा कसं आलं माझ्याकडे बघा. जेवण करून घेतो. खूप थकलेला आहोत, जास्त खूप झोप आली.